एसटी महामंडळ मध्ये लवकरच एक मेगा भरती होणार आहे। सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। तब्बल 17,450 वाहक आणि चालक यांची भरती होणार आहे आणि याच्याविषयी संपूर्ण माहिती देणारा आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी पात्रता काय लागते, अभ्यासक्रम काय लागतो, बिल्ला काय पाहिजे, या सगळ्या गोष्टींविषयी माहिती मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्या परिवारात आणि तुमच्या मित्रपरिवारात जर कोणी अभ्यास करत असेल, याचा तयारी करत असेल, तर त्याला या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा। बघा, नुकतीच बातमी आलेली आहे एसटी बस रिक्रुटमेंट संदर्भात। आता महामंडळात लवकरच मेगा भरती होणार आहे। 17,450 पद भरली जातील। याच्यासाठी पगार काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, A to Z माहिती संपूर्ण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा, मागे देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली होती की एसटी मध्ये मेगा भरती होणार आहे। त्यावेळी त्यांनी सांगितलं की एसटीचा प्लॅन आहे की 25,000 त्यांना नवीन बसेस खरेदी करायचे आणि या 25,000 साठी ते 25,000 ची मेगा भरती अनाउन्स केली होती। परंतु याचा पहिला टप्पा जो आहे तो आता आपण जाहीर झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि मित्रांनो, आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणावर सरसेवा येणार आहेत। आपली एसटी महामंडळ काय की शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या अशाच पद्धतीच्या जागा येणार आहे आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी तयारी करण्यापेक्षा म्हणजे परीक्षा अनेक आणि तयारी एक, तर अशा या तत्वावरच आपण ही बॅच लॉन्च केली, जी तुमची तलाठी, मनपा, एसटी महामंडळ सगळं त्याच्यासाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे। तर ही बॅच तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून जे आहे तर ते जॉईन करू शकतात। आणि कुठलीही बॅच जॉईन करताना जर तुम्ही आपला हा GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला याच्यावर 10% सूट जी आहे तर ती मिळणार आहे। मित्रांनो, सर्व माहिती इथं दिलेली आहे, ऍप्लिकेशन मध्ये पण संपूर्ण माहिती जी आहे तर ती इथं दिलेली आहे। मित्रांनो, चला बघा काय बातमी आलेली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC च्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार आहे आणि नवीन बसेस दाखल झाल्या त्या चालतील कसं काय, AI ने आणि ड्रायव्हरलेस कार तर आपल्याकडे शक्य नाही। जेवढे आपल्याकडे खड्डे आहेत, जसे आपले रस्ते आहेत, AI आणि टेस्लाचे ऑटोमॅटिक कार तर चालणार नाही, तर त्याच्यासाठी मनुष्यबळ पण आपल्याला लागणार आहे। तर हे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सुरुवातीला काय असतं मित्रांनो, हे कंत्राटी पद्धतीनेच भरतात, नंतर ते एसटी मध्ये त्यांना समायोजन जे आहे तर ते करावंच लागतं त्यांना, कारण की यांची सर्व्हिस जास्त होऊन जाईल। म्हणजे त्यांनी सांगितलं की जवळपास 8,000 नवीन बसेस समाविष्ट करतील। ते किती, 8,000 नवीन बसेसचा समावेश करणार आहे। याच्यासाठी बघा 17,450 चालक आणि सहाय्यक म्हणजे वाहक पण असतील याच्यात। तर याची भरती जी आहे तर ती केली जाणार आहे। 2 ऑक्टोबरला याच्या संदर्भातली निविदा पण जी आहे तर ती काढणार आहे। 2 ऑक्टोबरला याच्या संदर्भातली निविदा काढणार आहेत ते। ही संपूर्ण एसटी महामंडळाच्या 300व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे। बघा, सुरुवातीला हे जे चालक असतील आणि सहाय्यक असतील हे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने 3 वर्ष कालावधी करता घेण्याकरता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे। अर्थात ही ई-निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभागनिहाय राबवण्यात येणार आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल। कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरतीसाठी चालक आणि सहाय्यक उमेदवारांना 30,000 रुपये एवढं मासिक वेतन दिलं जाणार आहे। किती, 30,000 रुपये, म्हणजे वेतन चांगलं दिलं जाणार आहे। फक्त सरकार काय म्हणतं की थोडं कंत्राटी स्वरूपात काम करा। परंतु खूप वेळा असं निदर्शनास आले की सरकार सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने भरतं आणि नंतर त्यांना परमनंट करावं लागतं, कारण की एवढे 3 वर्ष झाल्यानंतर ते उमेदवारांना काय सोडून देणार नाही। पण हे अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे तर ती असणार आहे। लक्षात घ्या, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या नोकर भरतीवर 2024 पर्यंत मनाई केली होती। परंतु तुम्ही पाहिलं असेल येत्या वर्षात लय बसेस खराब झाल्या किंवा कोरोना काळात खूप साऱ्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं, खूप सारे जे आहेत चालक वाहक रिटायर झाले, काहींना डोळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण झाला, तर त्यांनी डिपार्टमेंट चेंज करून मिळालं त्यांना। मग अशा वेळेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता जी आहे तर ती भासते आहे। आणि हे सगळं लक्षात घेऊन येत्या 5 वर्षात सरकारने ठरवलं की 25,000 बसेस हे आपण जे आहेत तर ते विकत आणायचे। त्यासोबतच तुम्ही पाहिलं असेल केंद्र सरकार आता इलेक्ट्रिक बस पण प्रोव्हाइड करते। तुम्ही पाहिलं असेल बघा, ती इलेक्ट्रिक एक बस आहे, ती व्हाईट कलरची असते, ती केंद्र सरकार प्रोव्हाइड करते, तर ते पण चालवायला कर्मचारी पाहिजेत ना। तर या सर्व गोष्टींची त्यांनी घेतलेली आहे। तसेच एक बाब निदर्शनास आली की एसटीचं मनुष्यबळ आहे ना थोडं कमी झालेलं बघा। 2015 ते 16 मध्ये 1,08,000 कर्मचारी होते एसटी मध्ये, सध्या ही किती आहेत, फक्त 87,000 एवढे पाहायला मिळतात। यात 38,000 चालक आहेत, 34,000 वाहक यांचा समावेश आहे। एसटीच्या ताफ्यात सध्या 15,774 गाड्या पाहायला मिळतात, त्याच्यापैकी एसटीच्या
14,993 म्हणजे जवळपास 15,000 स्वतःच्या मालकीचे आणि 781 या गाड्या ज्या आहेत त्यांनी प्रवासी वाहतूकसाठी भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत. मग याच जर सरकारने 25,000 नवीन बसेस ताफ्यात इन्क्लूड केलं तर नक्कीच त्यांना मनुष्यबळ जो आहे तर तो लागणार आहे. बघा, याच्या आधी 2019 मध्ये जी एसटी महामंडळात जाहिरात आली होती तर ती जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळते. आता नेमकी कंत्राटी स्वरूपाची जाहिरात येईल तर ती कशा स्वरूपाची असणार आहे तर ते आपल्याला कळेलच. पण मागे जी जाहिरात झाली होती तर त्याचा आपण एकदा अनालिसिस जे आहे तर ते करून घेऊया. बघा, याच्यामध्ये सरकारने विविध विभागनीय तुम्ही जर पाहिलं तर अशा पद्धतीने जाहिरात येते. त्याच्यामध्ये वेतन श्रेणी बघा 12,080 ते 26,000 पर्यंत राहायची. पण याच्यामध्ये ते काय करतील, कंत्राटी स्वरूपाला डायरेक्ट 30,000 रुपये मानधन जे आहे तर ते वेतन तत्वावर देतील. बाकी त्यांना काही सुविधा ते देणार नाही. बघा, उमेदवार आता इथं कोणत्या पदासाठी आपण पाहतोय, चालक तथा वाहक 10वी पास पाहिजे उमेदवार, मराठी भाषा लिहिता आली पाहिजे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना तसेच बॅच बिल्ला जो म्हणतो तर तो आवश्यक आहे. आता वैध परवाना आणि बॅच बिल्ला याच्याविषयी आपण सेपरेट व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहोत. त्यासोबतच जे आहेत तर ते बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे हे गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या अपॉइंटमेंटच्या आधी तुमच्याकडे ते बॅच बिल्ला जो आहे तर तो पाहिजे. त्यासोबतच अवजड वाहने जसं की ट्रक, प्रवासी बस हा चालवण्याचा किमान 3 वर्ष विना अपघात असणे अनुभव जो आहे तो आवश्यक असतो. त्याच्यानंतरच आपले बॅच बिल्ला वगैरे त्या पण काही गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. शारीरिक पात्रता पण लागते, उंची 160 सेंटीमीटर आणि इथं 180 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दृष्टी चष्म्याविना, आता जास्त पण उंची नाही पाहिजे कारण की आय थिंक ते बसच्या हाईटमुळे त्यांनी ठेवलं असेल. तर चष्म्याविरहित दृष्टी जी आहे तर ते असणं आवश्यक आहे. रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास तुम्हाला अपात्र देखील ठरवलं जाणार आहे. मागच्या वेळी जे ऍड आली होती त्याच्यामध्ये वयाची अट ही 24 वर्षांपेक्षा कमी नाही आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ठेवलेली होती आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची त्यांनी एक्स्ट्रा लिमिट जी आहे तर ती इथं दिलेली होती. निवड कशी केली होती, सगळ्यात आधी 100 गुणांची त्यांनी ऑफलाईन परीक्षा घेतली होती. या 100 गुणांमध्ये जे कोणी 35% गुण मिळवतील आणि मागासवर्गीयांसाठी फक्त 30च गुण मिळवायचे होते, त्यांना पुढे व्यावसायिक चाचणी म्हणजे वाहन चालवून दाखवायचं होतं. तर हे वाहन ची चाचणी जी आहे तर ती घेण्यात येणार होती. इथं 25 गुणांची वाहन चाचणी इथं घेण्यात येणार होती. बघा, इथं 25 गुण, इथं तुमची किती, ही 100 गुण. मग एकत्रित यादी 125 गुणांसाठी नव्हती यादी, थोडस वेगळं गोष्ट होती. लेखी परीक्षेचे 40% गुण कन्सिडर होतील, 40% गुण, आणि हे चालवण्याचे तुमचे 60% गुण कन्सिडर होतील. तर अशा पद्धतीने ती यादी त्यांनी मागच्या वेळी लावली होती. यावेळी मे बी पॅटर्न हा वेगळा असू शकतो कारण की त्यावेळीची परिस्थिती जी आहे तर ती वेगळी होती. त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये त्यांनी बघा काय दिलेलं होतं, बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित असे 100 प्रश्न 25 25 25 25 साठी दिलेले होते. 1.5 तास एवढा वेळ जो आहे तर तो दिलेला होता. आणि यावेळी परीक्षा असते का डायरेक्ट कंत्राटी पद्धतीने कशा पद्धतीने भरतात तर ते आपलं इथं बघणं गरजेचं असणार आहे. परंतु इथं जर 17,000 जागा एकाच वेळी येत असतील तर मला असं वाटतं कंत्राटी स्वरूप जरी असेल तर मोठ्या प्रमाणावर अर्ज येतील आणि त्यांना परीक्षा जी आहे तर ती इथं मात्र घ्यावी लागू शकते. तर अशी ही असू शकते. परंतु त्यासोबतच मित्रांनो आगामी काळात जे फुल गव्हर्नमेंटचं, आता ही कंत्राटी स्वरूपाची झाली, पण आगामी काळात तलाठी असेल, वेगवेगळ्या मनपाच्या जाहिराती असतील, त्या डायरेक्ट फुल गव्हर्नमेंटच्या आहेत. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये रुजू होतात आणि त्याच्यासाठीच आपली ही बॅच आहे मित्रांनो, सरसेवा भरतीची बॅच आहे. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आता हे जे टॉपिक सांगितले हे टॉपिक सुद्धा हेच टॉपिक इन्क्लूड आहे. जसं बघा मराठीचे आतापर्यंत 37 व्हिडिओ आलेले आहेत, गणिताचे 42, बघा रिझनिंग, इंग्लिश, जीके जीएस, एक्स्ट्रा प्रॅक्टिस, डेमो सेशन्स इथं दिलेले, टेस्ट याच्यात सगळ्या दिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं जे आहेत तर ते आपल्या या कोर्समध्ये जे आहेत तर ते बघायला मिळतील. एकदम वेल स्ट्रक्चर महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत हा कोर्स जो आहे तर तो आपण इथं अवेलेबल तुम्हाला करून दिलेला आहे. त्यासोबतच आगामी काळात जी तलाठीची जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी तुमच्याजवळ एक चांगलं पुस्तक असावं आणि मार्केटमधील सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणून आपलं इग्नाइट अकॅडमीचं पुस्तक जे आहे तर ते नावाजलेले आहेत. बघा हेच ते आहे, 5,700 प्रश्नांचं पुस्तक आहे. मागच्या सर्व 57 प्रश्नपत्रिका आहेत. स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करायचे असेल सरसेवा तर हे पुस्तक तुमच्याजवळ असलंच पाहिजे आणि याच्यामधूनच तुम्हाला जो आहे तर तो अभ्यास करायचा आहे. आज भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.